अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे 11 वर्ष आहेत. एक अतिशय परिवर्तनशील दशक पूर्ण करून एका नव्या दशकाची सुरुवात जे भारताच्या विकासाच्या नवी वाटचाल रेखाटते आहे अशा दशकाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचंही 1 वर्ष या सरकारने पूर्ण केलेलं आहे. मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या 11 वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता, प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल. भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली 11 वर्ष काम केलंय. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प, 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे. आणि जुनं जे UPAचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे 1 वर्षात NDAच्या सरकारनं, मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले. आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे 6 लाख कोटी रुपयाचे कामं चाललेले आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प असो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो, एकाच वर्षामध्ये राज्याला 30 लाख घरं देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होते आहे 100%. आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही, तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलं आहे की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा, म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल. प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तर विक्रमी घरं दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो. गरीब कल्याणाचा अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला. 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. 15 कोटी घरांना नळ जोडणी मिळाली आहे. ही याकरता महत्त्वाची आहे की मोदी सरकार येतपर्यंत केवळ 3 कोटी घरांना नळ जोडणी होती, ती 5 पटीनं वाढून 15 कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे. 12 कोटी घरांमध्ये शौचालय तयार झालेलं आहे. 68 लाख फुटपाथ विक्रेत्यांना PM स्वनिधीचा लाभ मिळाला आहे. 52 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. स्टँड अप इंडिया याच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आमच्या तरुणांना 14,700 कोटी रुपयाचं कर्ज हे मोदी सरकारने दिलेलं आहे. 2014 पासून एकलव्य विद्यालयांची संख्या 4 पटीने वाढलेली आहे. 112 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासाच्या मापदंडामध्ये भरीव योगदान देत मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात 20 कोटी महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे देण्याचा विषय असेल, 55 कोटी जनधन खाती या ठिकाणी काढण्याचा विषय असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
याच्या अंतर्गत 51 कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत 23 कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे. आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 77 करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट खात्यामध्ये दिलेले आहेत डीबीटीने, त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती 43 लाख कोटी रुपये आहे. 43 लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या GDP पेक्षा देखील जास्त. त्यानंतर 100% घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा मोदीजींनी दिला आहे. या सरकारचे 60% मंत्री 60% मंत्री SC, ST आणि OBC आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा SC, ST, OBCला किती प्रमाणात मिळाला तर PM किसानमध्ये 80% लाभार्थी SC, ST, OBC, प्रधानमंत्री आवासमध्ये 45% लाभार्थी SC आणि ST, विविध शिष्यवृत्तीमध्ये 58% लाभार्थी SC, ST, OBC, मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी SC, ST आणि OBC. त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. मोदी सरकारने वाढवलेली गुंतवणूक जर आपण बघितली, शेती क्षेत्रात 2013-14च्या तुलनेत 25-26 मध्ये म्हणजे 10 वर्षातली वाढ ही 5 पटीची वाढ आहे. 2013-14 मध्ये एकूण देशाचं शेतीचं बजेट हे 27,000 कोटी होतं, ते आता 1,37,000 कोटीपर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. PM किसानच्या अंतर्गत आत्तापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत. हे आपल्याला माहिती आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये UPAचं सरकार 80,000 कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं, प्रत्यक्षात 55,000 कोटीची होती. मोदी सरकारने थेट खात्यामध्ये 3,07,000 कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत. सिंचन योजनांकरता 93,000 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास 25,000 कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 1.75 लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आहेत आणि MSP मध्ये 11 वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ 1,345 रुपयावरनं 2,303 रुपये, गहू 1,350 रुपयावरनं 2,125 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. दूध उत्पादनामध्ये 14 कोटी टनावरनं आपण 23 कोटी टनापर्यंत गेलो आहे. मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून 184 लाख टनापर्यंत आपण गेलो आहे. मधाची निर्यात 11 वर्षात 53, इथेनॉल 30 कोटी 40 कोटी लिटर म्हणजे जवळपास 20% ब्लेंडिंग आता आपण करतो, ज्यातनं किमान 1 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालं आहे आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. मेगा फूड पार्क केवळ 3 होते ते 24 झाले आहेत. सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी 1 लाखापेक्षाही कमी होते
ते आता 10 लाखाच्या वर गेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की या 10 लाखामध्ये 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं. सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत, 50 वर्षात झाली नाही एवढी मदत, मग ती MSPच्या स्वरूपात असेल, ती FRPच्या स्वरूपात असेल, ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, ती इथेनॉलच्या स्वरूपात असेल, ती NCDCच्या माध्यमातून असेल, ही माननीय मोदीजींनी दिली. जवळपास 95,000 कोटी रुपये NCDCच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, ज्याच्या अंतर्गत 2029 पासनं लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% महिला खासदार आणि आमदार असणार आहेत. संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं. सैनिकी शाळा आणि NDAमध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले. नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं. आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारतामध्ये आहे आणि आपल्या भारताचा जो काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा असा झालेला आहे की 1000 पुरुषामागे 1020 महिला. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव याचं प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 3.98 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवासमध्ये 73% जी काही घरं आहेत ती महिलांच्या नावाने आहेत. उज्ज्वला योजनेत 10.33 कोटी LPG कनेक्शन आहेत. सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 4.2 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना 3 लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मोदीजींनी दिले आहेत. लखपती दिदी 3 कोटी आता लखपती दिदी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. महाराष्ट्रातही आपण 1 कोटी लखपती दिदी बनवण्याचा निर्णय केला आहे. त्यातले 50 लाख यावर्षी आपले पूर्ण होतील. 50,000हून अधिक स्टार्टअप्समध्ये आता महिला संचालक आहे आणि भारत 2014 साली स्टार्टअपच्या इकोसिस्टीममध्ये कुठेही नव्हता. आता जगातली 2 नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे. 3 तलाकमुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचं दार उघडण्यात आलेलं आहे. जवळपास 90 लाख महिलांचे बचत गट हे तयार करून 10 कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. पगारी मातृत्व रजा 12वरनं 26 आठवडे केली आहे. सरकारी शाळांमध्ये 9.8 कोटी प्रसाधनगृह मुलींकरता बांधण्यात आलेले आहेत. माता मृत्यू दर 167 होता तो 80वर खाली आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने काम केलं आहे. युवांचा जर आपण विचार केला तर 3 दशकानंतर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे. 1.60 लाख मान्यताप्राप्त स्टार्टअपमधनं 17.6 लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे. पूर्वी केवळ 4 युनिकॉर्न होते ते आता 118 युनिकॉर्न झालेले आहेत. PM कौशल्य विकास याच्या अंतर्गत 1.6 कोटी युवांचं प्रशिक्षण झालं आहे. 8 नवीन IIM आणि 7 नवीन IIT सुरू झालेले आहेत. देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि 490 नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं तर एप्रिल 2020 पासनं 18 ते 28 वयोगटातील 3.45 कोटी युवा यांचे EPFO अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत. याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
मध्यम वर्ग आणि या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.